पिंपरी चिंचवडच्या मोशी इथल्या कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा ढीग इमारतीवर पडल्याने इमारत कोसळलेली आहे। यामध्ये जवळपास 16 लोक जे आहेत ते अडकलेले आहेत। या अडकलेल्या लोकांमध्ये एक महिलाही आहे, तिचे भाऊ जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत। नेमका त्यांच्याशी केव्हा संपर्क झाला, काय नेमकं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर तुमचं नाव काय आणि आज ज्या अडकलेल्या आहेत त्यांचं नाव काय आणि तुमचं नातं काय? माझं नाव विश्वास गवारी। माझी बहीण सुजाता शिंदे गेले 5-6 वर्षापासून इथं हाऊसकीपिंग म्हणून काम करते। कल्पना नव्हती की म्हणजे असा प्रसंग घडेल किंवा स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ज्यावेळेस प्रशासनाच्या गाड्या ॲम्ब्युलन्स वगैरे इकडं आतमध्ये येताना पाहिल्या, कौतुकाने मीही म्हटलं नक्की काय झालं आहे। माझ्याच बहिणीची लहान मुलगी ती आणि आम्ही ज्यावेळेस इथं पोचलो तर त्या सगळ्या गाड्या इथंच आतमध्ये येताना पाहिल्या। ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस कळलं की कॅन्टीनची बिल्डिंग कोसळलेली आहे। मग ज्यावेळेस मी त्यांचे कर्मचारी सहकारी आहेत त्यांना विचारलं की बुवा माझी बहीण सुजाता शिंदे इथं काम करते, म्हटले हो तीही काम करते। आणि त्याच बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस जेवायचा टाईम झाला होता तर सगळे तिच्याबरोबर अजून 15 तिचे सहकारी होते, तर ते सगळे जेवणासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही घटना घडली। काय तुमचं बोलणं झालेलं आहे का आणि काय संपर्क साधलेला आहे का? आणि बोलणं झालं असेल तर काय त्यांच्याशी चर्चा झाली? नाही, बोलणं नाही झालं, संपर्क करण्याचा प्रयत्न केला। पहिल्यांदा 1-2 वेळेस रिंग वाजली, माझ्या भाचीने फोन लावायचा प्रयत्न केला, रिंग वाजली, पण त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ झाला। आत्ताही मी फोन लावला होता, अजूनही मोबाईल स्विच ऑफच येतोय। प्रशासनाकडनं अजून कुठलीच मला कल्पना मिळत नाही आहे, पण मगाशी एक अर्धा तासापूर्वी सांगितलं की त्यांच्याशी बोलणं झालं। NDRFचे जे जवान आहेत त्यांनी आतून लोकांची ओळख पटवत आहेत, आतून त्यांच्याशी बोलत आहेत असं समजतंय, पण गेले 2 तास झाले मी इथे, अजून मला कुठलीही कल्पना नाही आहे। एकंदरीतच बहीण अडकलेली आहे आणि NDRFचे जवान, लष्कराचे जवान जे आहेत ते अडकलेल्या ज्या कामगार आहेत त्यांना काढण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र भाऊ जे आहेत त्यांचा त्यांच्या बहिणीशी संपर्क झालेला नाही। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।